श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देका, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करियती विषेखा, एकचित्ते पर्येसा. जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. उदरव्यतेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्यांचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जान, सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्यांचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले पर्येसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद बरियेसा. तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशवंशी, माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायंदेव प्रकरी नमन, माता ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदा गोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागे नये आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारे यवनी, महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलावितसे मजाजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला महापाशी. जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही इथूनी. निज भक्त आमचा तू होसी, पारंपर वंशवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लादोन, निघे सायंदेव ब्राह्मण, जेते होता तो यवन, गेला तरीत तया जवळी. कालांतक यम जैसा, यवन दृष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता झाला. विमुख होणे गृहात, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोपालिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची या पिलियांसी, सर्पतो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कळी काळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा होय जासी, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन, अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी.
स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवयव पाही, विप्रे कापरासी. स्मरण जाहले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरणकमळी, म्हणे स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवस्त्र, गंगा तिरी असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शना. देखोनिया श्री गुरुसी, नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांताद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपणे न समागमे. तुमचे चरणा विने देखा, राहो न शके क्षण एका, संसार सागर तारका, तुची देखा कृपा सिंधू. उद्धरावया सगरांसी, गंगा निली भूमिसी, तैसे स्वामी आम्हासी, दर्शन दिदले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी, संतोषोनी विनयसी, श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भांत, मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता साल सुखे, सकळ रिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोनी, श्री गुरु निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी, वैद्यनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्या समवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहात, प्रख्यात असे वैद्यनाथ, तेथे राहिले गुप्तरूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, सिद्धमुनी विस्तारून, सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करुनी एकाग्रू, ऐका श्रोते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासन सायंदेव वरप्रदान नाम चतुर्दशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सुधार सामचे चरणी, पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू, ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण, कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी, अनिक निरोपावे दातारा. येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणासी, कृपा भाकी तये वेळी. शिष्यवचन ऐकोनी, संतोषला सिद्धमुनी,
सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. एक शिष्या शिखामणी भिक्षा झाली तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली पर्येसा. तुझ करिता आम्हासी चेतन झाले पर्येसी. श्री गुरुचरित्राद्यंतेसी स्मरण झाले अवधारी. भिल्लवडी स्नान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एक चित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्येनी. प्रकट झाले म्हणून पुढे निघाले पर्येसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले पर्येसा. पुरवपुर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र तोची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम पर्येसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आसंगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देवसे अमरेश्वर तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी. पंचनदी संगम थोरी तत्समान पर्येसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्येसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन एक स्नाने पर्येसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जिन तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे पर्येसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ पर्येसा. तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले ते द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी. सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थाननिके सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा
आनिक द्यावया नाही उपमा, दर्शन माते होती काम्या, स्थान फळ काय वर्णू, साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदंबरू, गोप्य होऊन अगचरू, राहिले श्री गुरु तया स्थानी, भक्तजन तारणार्थ, होणार असे ख्यात, राहिले ते श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट झाले जाना, असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापुरग्रामी जाती श्री गुरु परियेसा, तया ग्रामी द्विजयक, असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पती सेवक, प्रतिव्रता शिरोमणी, सुक्षीन सेतो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण, कर्ममार्गी आचरण, असे सात्विक वृत्तीने, तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी, एखाद्या दिवशी ब्राह्मणासी, वरो न मिळे परियेसी, तया शेंगा ते रांधोनी हर्षी, दिवस क्रमी येणे परी, ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदरभरी, पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने, वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने, भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा, भिक्षा करुण ब्राह्मणासी, अश्वासिती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निघती ते वेळी, तया विप्राचे गृहात, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे, तया वेलाचे झाडमुळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ, टाकोनी देती परिबळे, गेले आपण संगमासी, विप्रवनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पाहो दैवबळी, कैसे अदृष्ट आपुले, आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, आमुचा ग्रास छेदुनी कैसी, टाकूनी दिला भूमीवरी, ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण, म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमोळी, तया अधीन विश्वजान, विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपीलिकादी स्थूळ जीवन, समस्ताहार पुरवितसे, आयुरन्न प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही, 84 लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे, रंकरायासी एकदृष्टी, करुणी निक्षेपण, सुकृतत्वा दुष्कृत जाणे, आपले आपणची भोगणे, पुढल्यावरी काय बोल, आपले देव अस्तावणे, पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे, कौनापरी बोल सांगे, बोल ठेविती यतीश्वरासी, आपले आर्जवन विचारसी, ग्रास हरितला मनसी, अविद्या सागरी बुडवणी, तो तारकामासी, म्हणून आला भिक्षेसी, नेले आमचे दरिद्र दोषी, तोची तारिल आमुते, येणे परी स्त्रियेसी, संभाषे विप्र परियेसी, काढून वेल शाखेसी, टाकीता झाला गंगेत, तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणुती दिजवरी, खनिता झाला तया वेळी, काढिता वेल मुळासी, लादला कुंभ निधानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात, म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून ह्या वेलाचे दिले, निधान लाधले आम्हासी, नर नव्हे तो योगीश्वर,
होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुची, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगे कवनासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पौत्री नांदाल. ऐसा वर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जान, दर्शन मात्र दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैव उना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळी काही. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लादेल इहपरू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्टेश्वरे नांदती. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. पुढील कथामृतसार, ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमान द्विज दैन्यहरण नाम अष्टदशोऽध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु.